जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. तुमचं मॅथ बाय अजय सर अमरावती यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर येणारी आगामी पोलीस भरतीसाठी आपण आपल्या चॅनलवर बुद्धिमत्ता आणि गणित याची प्रॅक्टिस सिरीज आपण सुरू करणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ताची डेली 2 लेक्चर मिळेल. तर त्याच्यामध्ये आपण पहिले बघणार आहोत की बुद्धिमत्ता टेस्ट 1. तर बघा, आता पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे. पहिला क्वेश्चन दिलेला आहे 222 आणि काय आहे इथं क्वेश्चन मार्क आहे आणि 2222 असा दिलेला आहे. आता याचा क्वेश्चन कसा सॉल्व करायचा बघा. आता काय आहे, तर आता इथं किती आहे 222 आहे, इथं क्वेश्चन मार्क आहे, इथं 2222 आहे. तर आता आपला ॲन्सर काय येणार. तर बघा आता काय आहे, इथं 22ले काय लिहिलं, 2 वेळा लिहून गेलं. 22ले काय लिहिलं 2222 असं लिहिलं आणि याच्यात काय लिहिलं, इथं पण तसं 2 वेळा 2ले लिहून घ्यायचं. मग क्वेश्चन मार्कवर 2ले 2 वेळा लिहिलं तर 2 2. तर आपला ॲन्सर काय आहे 22. आता दुसरा क्वेश्चन बघू काय दिलेला आहे आपल्याला. जर JOSEPHला FKOALD असे संकेतबद्ध केले जात असेल तर GEORGEला कसे संकेतबद्ध केले जाईल. तर बघा आता काय करायचं आहे आपल्याला. याच्यातनी काय दिलेलं आहे, आता जेच्या जागी काय आलेला आहे इथं बघायचं. आता जेच्या जागी काय आला F आला. तर किती कमी झाले आपले. जे कितीवर असते 10वर असते, F कितीवर असते 6वर असते. तर मग किती कमी झाले 10तून 4 मायनस झाले. किती झाले 4 मायनस. आता पाहा O कितीवर असते 15वर असते, S कितीवर असते 19वर असते, E कितीवर असते 5वर असते, P कितीवर असते 16वर असते, H कितीवर असते 8वर असते, K कितीवर असते 11वर, O 15वर, A कितीवर असते 1वर, L कितीवर असते 12वर, D कितीवर असते 4वर. तर बघा आता जेमधून 6वर आला किती झाले -4. आता ओमधून कितीवर आला Kवर आला किती झाले 15तून इथे किती झाले 15च्या जागी 11 झाले, इथे किती झाले -4. म्हणजे आपली सिरीजमध्ये काय होत चाललं आहे -4 होते. इथे 19 आहे, इथे किती झाले 15 झाले, म्हणजे इथे पण किती झाले -4. इथं पण किती E आहे, इथे किती झाला A झाला, इथे किती झाले -4. म्हणजे आपल्या सिरीजमध्ये काय होत चाललेलं आहे -4 -4 असं होत चाललं. तर आता याच्यात काय विचार दिलेलं काय आपल्याला GEORGला आपण कसं संकेतबद्ध करू. तर आता बघा आता याच्यात काय 7 आहे, ते लिहून घ्यायचं. इथं किती आहे 7, Gले किती लिहितं, Eले किती लिहितो 5, Oले किती 15, Rले किती 18, Gले किती लिहितो आपण 7 आणि Eले किती लिहिते 5. आता काय सगळ्या याच्यात काय झालं आहे आपल्याला -4 झालेलं आहे. आता याच्यात आपण -4 करू. 7तून -4 गेले किती उरले मग 3 उरले. 5तून -4 गेले किती उरला 1 उरला. 15तून -4 गेले किती उरले 11 उरले. 18तून -4 गेले किती उरले 14 उरले. 7तून -4 गेले किती उरले 3 उरले. 5तून -4 गेले किती उरले 1 उरला. तर आता 3वर काय असते C असते, 1वर काय असते A असते, 11वर काय असते K असते, 14वर काय असते N असते, 3वर काय असते C, 1वर काय असते A. तर आपलं ॲन्सर काय आहे CAKN CA. तर आपला ॲन्सर काय आला आहे C आला. ॲन्सर काय आला C आला. आता आपण तिसरा क्वेश्चन बघू. तिसरा क्वेश्चनमध्ये काय दिला आहे, एला काय लिहिलेलं आहे म्हणते 1 लिहिलं. LOTला किती लिहिलं आहे म्हणते 47 लिहिलेलं आहे. तर आपल्याला विचारला काय आहे MAT आपल्याला विचारला आहे. तर बघा आता Aची प्लेस व्हॅल्यू किती आहे, Aची प्लेस व्हॅल्यू 1 आहे. तर ठीक आहे. तर Lची प्लेस व्हॅल्यू किती आहे 12 आहे, Oची किती आहे 15 आहे, Tची किती आहे 20 आहे. तर आता याची काय आपण बेरीज करून बघू बरं. 12 आणि 15 किती झाले 27, 27 आणि 20 किती झाले 47. आपली व्हॅल्यू आली का 47. हां ठीक आहे. म्हणजे आता याच्यात काय होऊन राहिलं, जेवढी आपली ABCDमध्ये प्लेस व्हॅल्यू आहे त्याची काय होऊन राहिली ॲडिशन होऊन राहिलं, म्हणजे काय होऊन राहिलं बेरीज होऊन राहिलं. तर आता इथं पण काय दिलं आहे आपल्याला मॅट, म्हणजे MATचं आपल्याला विचारलं आहे. तर आता Mच्या जागी किती असते प्लेस व्हॅल्यू किती असते Mची 13, Aची किती असते 1 प्लस Tची किती असते 20. तर आता याची ॲडिशन करून घेऊ. 13 आणि 1 किती झाले 14, 14 आणि 20 किती झाले 34. म्हणजे आपलं ॲन्सर किती आहे MATचं ॲन्सर किती येणार मग 34. तर आन्सर काय आला आपलं. आता चौथा क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला Dच्या जागी काय दिलेलं आहे 4, म्हणजे Dची प्लेस व्हॅल्यू किती आहे 4 आहे. ठीक आहे. आता C आहे, Cच्या जागी किती आहे 3, O कितीवर येते 15वर येते, V कितीवर येते 22वर येते, E कितीवर येते 5वर येते, R कितीवर येते 18वर येते. ठीक आहे. तर आता बघा
आता आपण याची बेरीज करून पाहू. 22 आणि 18 किती झाले? 40 झाले. ठीक आहे. 15 आणि 5 किती झाले? 20 झाले. 20 आणि 40 किती झाले? 60. 60 आणि 3 किती झाले? 63. म्हणजे याची काय होऊन राहिले? प्लेस व्हॅल्यूची काय होऊन राहिले? ॲडिशन असं होऊन राहिले. याच्यात पण तेच आहे. म्हणजे याचं उत्तर काय इथं 63 आलेलं आहे. डीची प्लेस व्हॅल्यू 4 आणि याची प्लेस व्हॅल्यूची बेरीज करून काय केलेली आहे याची प्लेस व्हॅल्यू काढून काय केली आहे? याची बेरीज केली आहे. आता याच्यातही बघू आपण काय आहे. BASI याचं आपल्याला विचारलं तर काय करायचं? आता बीच्या जागी किती? बीची प्लेस व्हॅल्यू किती आहे? 2 आहे. एची किती आहे? 1 आहे. एचची किती आहे? 19 आहे. आयची किती आहे? 9 आहे. एचची किती आहे? 19 आहे. आता याची काय करायची? आपल्याला बेरीज करायची आहे. तर करा आता बेरीज. किती आहे आता? 19 आणि 19 किती झाले? 38. 38 आणि 2 किती झाले? 40. 40 आणि 10 किती झाले? 50. तर आपलं उत्तर काय आलं? 50. किती आहे? 50. दुसरं आन्सर. तर आता याच्यात बघूया काय संख्या मालिका पूर्ण करा दिलेला आहे आपल्याला. काय दिला आहे? 1 दिलेला आहे, 4 दिलेला आहे, 27, 16, 125 आणि 36. तर याच्या जागी आपल्याला विचारलं आहे काय येणार आहे बा. तर बघा इथं काय आहे? काय होऊन राहिला आता? हे 2चा स्क्वेअर होऊन राहिला. हा काय? 2चा स्क्वेअर. हा कितीचा? 3चा क्यूब होऊन राहिला. हा काय? 4चा स्क्वेअर होऊन राहिला. हा काय? 5चा क्यूब होऊन राहिला. हा काय? 6चा स्क्वेअर होऊन राहिला. तर हा काय होणार? 1चा क्यूब होऊन राहिला. आता काय दिलेला आहे? आता पहिले याच्यात काय होणार? 1चा क्यूब होते, नंतर 2चा स्क्वेअर होते, 3चा क्यूब होते, नंतर काय होते? 4चा स्क्वेअर होते, 5चा काय होणार इथं? क्यूब. 4चा स्क्वेअर होते, नंतर काय होते? 5चा क्यूब होते, नंतर 6चा स्क्वेअर होते. आता काय येणार इथं? 7चा काय होणार? क्यूब होणार. 7चा क्यूब किती होत असते? 343 येते. किती येते? 343. तर मग आपला आन्सर किती येणार आहे? 343 येणार आहे. तर आपला नंतरचा क्वेश्चन आहे संख्या मालेतील पूर्ण करामध्ये. संख्या मालिका पूर्ण करा. आता बघा आता काय दिलं आहे? 0, 4, 6, 3, 7, 9, 6 डॉट 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 आणि 12 दिलेलं आहे. आता त्याचं उत्तर कसं करायचं काढायचं? बघा आता काय आहे? इथं 0 आहे. 0मध्ये काय झाले? प्लस काय झाले? 4 झाले. 0मध्ये +4 झाले. मग आता 4मध्ये काय झाले? +2 झाले. आता 6मध्ये काय झाले? -3 झाले. ठीक आहे. +4 झाले, +2 झाले, -3 झाले. आता किती काय? 3मध्ये काय झालं? डबल +4 झाले. आता काय होणार? प्लस काय झाले? 2 झाले. आता काय इथं काय झालं? -3 झाले. आता काय झाले? आपली हे सिरीज चालू झाली. काय? +4 +2 -3 +4 +2 -3. आता काय होणार आहे? +4 होणार आहे. काय होणार आहे? +4. +4मध्ये 6मध्ये जर आपण 4 प्लस केले तर किती येते आपले आन्सर? 10. तर 10 एका ऑप्शनमध्ये आन्सर आहे. तर मग आपलं उत्तर काय आहे? 10 आहे. तर आता दुसरी सिरीज काय आहे आपल्याला? 4, 7, 10, 13 डॉट 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 मालिकेचे 90 पद काढा. आता काय काढायचं आपल्याला? या मालिकेमध्ये आपल्याला 90 पद काढायचे आहेत. काय दिलेलं आहे? 4 दिले आहे, 7 आहे. 4मध्ये किती आहे डिफरन्स? 3चा डिफरन्स आहे. 7मध्ये काय झालं? 7 आणि 10मध्ये 3चा डिफरन्स आहे. 10 आणि 3 13मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 3चा डिफरन्स आहे. म्हणजे आपल्याला 4, 7, 10, 13 मालिकेचे 90 पद काढायचे आहे. आणि डिफरन्स किती आहे आपला? 3, 3, 3चा दिलेला आहे. आता काय कसे काढायचं आहे इथं? एक इथं फॉर्म्युला लागते. काय लागत असते? ए प्लस n - 1 आणि गुणिले काय राहते? डिफरन्स लागते. आता ए किती आहे आपला? 4 आहे. तर इथं प्लस काय झालं? म्हणजे पहिली व्हॅल्यू. ए काय राहते? पहिली व्हॅल्यू राहते. एन काय राहते? जेवढे आपले पद काढायचे राहते ते राहते. डिफरन्स काय राहते? आपल्या याच्यातली संख्यामधला फरक राहते. आता काय? 4. याची व्हॅल्यू किती आली? 4 आली. आता काय? एन किती आहे? 9. 9 - 1 किती येते? 8. डिफरन्स किती दिलेला आपल्याला? 3चा डिफरन्स दिलेला. गुणिले काय करायचे? 3. 4 प्लस 9मधून 1 गेला तर किती उरले? 8. 8 गुणिले 3 किती आले? 24. 4 प्लस 8 किती झाले? 24. 4 + 24 किती झाले मग आपले? 28. आपले आन्सर काय आला आहे? 28. आहे का ऑप्शनमध्ये 28 आहे? तर उत्तर काय मग आपलं? 28. नंतरचा 8वा क्वेश्चन काय दिला आहे आपल्याला? दिल्या गेलेल्या क्रमांकामध्ये पुढील पद काढा. आता बघू काय दिलं आहे इथं? 7 आहे. हे काय? 7चा स्क्वेअर आहे. हा काय? 7चा क्यूब आहे. इथं काय? 7ची पॉवर 1, 7ची पॉवर 2, 7ची पॉवर काय दिला आहे? 3 दिला. आता चौथं पद काय राहणार मग आपलं? 7ची पॉवर काय राहणार? 4 राहणार. 7ची पॉवर 4. 7ची पॉवर 4 किती होते? 7ची पॉवर 4 किती होते? हे होणार का 350? नाही, एवढंही नाही जाणार, हेही नाही जाणार. मग 7ची पॉवर 3 किती? 4 किती होते? 2401 होते. 7ची पॉवर 4 किती होते? 2401
1 होते. आता नंतरचा क्वेश्चन काय आपल्याला 9वा क्वेश्चन काय आहे, रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून शृंखला पूर्ण करा. काय क्वेश्चन दिलेला आपल्याला, रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून शृंखला पूर्ण करा. तर काय आहे आपल्याला क्वेश्चन, 4, 9, 17 ... 69, 139 आणि काय दिलेलं आहे 277 दिलेलं आहे. आता याचा आन्सर कसं काढायचा, आता बघा काय दिलं आहे इथं 4 दिलेलं आहे. 4चा काय होऊन राहिला डबल +1 होऊन राहिला. पाहू बरं आपण 4 गुणिला 2 केला आपण, 4 गुणिला 2 प्लस किती झाला 1, किती आले 9 आले. ठीक आहे. आता डबल इथं काय करू, 9 गुणिला काय करायचे 2 प्लस काय करू, प्लस होऊन राहिला का 9 दुने 18, इथं काय झालं मायनस झाले, -1 झाला. आता काय डबल इथं काय करू, 17 गुणिला 2 प्लस काय करू, आता इथं प्लस झाला, आता इथं मायनस झालं, इथं काय होणार प्लस. 17 दुने 34 प्लस 21 झाले 35 झाले. ठीक आहे. आता इथं समोर सिरीज आपली चालते काय, तर बघू बरं आपण 35 गुणिला 2 प्लस होणार का नाही. आता काय सिरीजमध्ये आपल्याला मायनस आहे, -1 35 दुने 70 -1 69 येऊन राहिलं, काय येऊन राहिलं. मग आपला आन्सर काय राहणार इथं 35 आहे का ऑप्शनमध्ये आहे. ठीक आहे. तर आता 10वा क्वेश्चन काय दिलेला आपले, चुकीचा क्रम ओळखा म्हणते. काय दिलेलं आहे तर 17, 36, 111, 452, 2245, 13,476 दिले आहे. आता याच्यात काय आपल्याला ओळखायचा, चुकीचा क्रम ओळखायचा. आता इथे काय 17 गुणिला 2, 17 दुने किती होते 34 प्लस 2 किती झाले 36. ठीक आहे. आता 36चा समोर 36 गुणिला 3 किती झाले, 36 गुणिला 3 केले तर 108 प्लस किती झाले 3, 111 होऊन आले का. ठीक आहे, होऊन राहिले. आता डबल करू. आता इथं कितीनं गुणलं आपण ना, 2 गुणलं प्लस 2 केले. इथं कितीनं गुणलं, 3 गुणलं प्लस 3 केले. आता इथं काय 111 एवढं होऊन राहिलं का बघू. आता 111 गुणिला काय, आता इथं 3 केलं तर इथं कितीनं करायचं 4 करा. 111 गुणिला 4 किती होते 444 प्लस काय करायला, इथं 3 केले, इथं 2 केले. आता इथं काय करायला लागेल 4 करायला लागेल. 444 प्लस 4 किती झाले 448. 448 इथं 448 आहे काय नाही आहे. तर मग आपलं उत्तर कोणतं राहणार 452 राहणार. चुकीचं काय आहे मग 452 आहे. आता नंतरचा क्वेश्चन बघू काय दिला आहे, CFILO दिलेला आहे आपल्याला. काय आहे, सी कितीवर असते 3वर असते, ओ कितीवर असते 6वर, आय कितीवर असते 9वर असते, एल कितीवर असते 12वर असते, ओ कितीवर असते 15वर असते. आता पाहू. आता काय झालं इथं 3मध्ये काय होऊन आले 3 प्लस, इथं काय होऊन आले, इथं पण 3, 6 प्लस 3 किती झाले 9, म्हणजे याच्यात काय होऊन आलं +3 होऊन राहिले, +3 होऊन राहिले. इकडं काय 9 + 3 किती झाले 12, इथं पण +3 होऊन राहिले, 12 + 3 किती झाले 15, इथं पण काय होऊन राहिले +3 होऊन राहिले. म्हणजे आपल्या क्वेश्चनमध्ये काय होऊन राहिले +3 +3 +3 होऊन राहिले. म्हणजे 15 + 3, आपण 15 + 3 केले तर किती झाले आपले 15 आणि 3 किती होते 18 झाले. मग 18वर काय येत असते R येत असते. ठीक आहे, मग आपण इथं R लिहिला. आता 18 + 3 किती झाले 21 झाले. 21वर काय येत असते U येत असते. तर मग इथं किती लिहिला U लिहिला. आता ऑप्शनमध्ये आपला RU आहे का पाहू. आता UR आहे, नाही आहे RU आहे. ठीक आहे, मग आपला आन्सर काय झाला, काय झाला R आणि U. आता नंतरचा क्वेश्चन 12वा क्वेश्चन काय आपल्याला DHLPT. नंतरचा आपल्याला तिथं रिकामी जागे काय आहे म्हणते. तर पाहू. आता Dची व्हॅल्यू काय आहे 4, Hची व्हॅल्यू किती आहे 8 आहे, Lची व्हॅल्यू किती आहे 12 आहे, Pची व्हॅल्यू किती आहे 16 आहे, Tची व्हॅल्यू किती आहे 20 आहे. आता पहा +4वरून 8 होऊन आले, म्हणजे इथं किती झाले +4 झाले. इथं 8वरून 12 होऊन आले, इथं किती झाले +4 झाले. इथे घेऊन 12वरून 16 होऊन आले, इथे किती झाले +4 झाले. 16वरून 20 होऊन आले, किती इथं किती प्लस झाले 4 झाले. आता 20वरून +4 झाल्यावर किती होऊन आले 24. 24वर काय येत असते x येते, काय येत असते x येते. मग आपले आन्सर काय आहे x. ठीक आहे ना. आपलं 13वा क्वेश्चन आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. काय दिलेलं आहे आपल्याला, चोरची टोळी असते म्हणते, तर खेळाडूचं काय असते संघ असते, खेळाडूचं काय असते संघ असते. त्यांचं काय आपलं संघ आहे. आता काय क्रिकेट आपण कुठं खेळतो मैदानावर खेळतो. तर बुद्धिबळ हा कुठं खेळत असतो आपण, चेस कुठे खेळत असतो पटावर खेळत असतो. बुद्धिबळ कुठे खेळतो आपण पटावर खेळतो. तर नंतरचा क्वेश्चन काय आहे, पुढील प्रश्नामध्ये विसंगत संख्या ओळखा. तर काय आहे इथं 5381 आहे,
8,351 आहे, 3,258 आहे, 1,853 आहे. आता याच्यात काय विसंगत ओळखत आहे. आता बघा, आता विसंगत काय, हे काय एक विषम संख्या आहे. काय एक विषम संख्या, कारण की शेवटी काय आलेला, एक आलेला आहे. हे पण काय एक विषम संख्या आहे, शेवटी काय आलेला, एक आलेला. हे काय एक समसंख्या आहे, काय सम आहे, कारण की शेवटी काय 8 आहे. हे काय एक विषम संख्या आहे, कारण की शेवटी काय 3 आहे. तर मग आपला उत्तर काय 3258. काय 3258, कारण की काय 32, 58 हे काय एक समसंख्या आहे. आता दुसरं काय, नाशिक, पुणे आणि सुरत. नाशिक, पुणे, सुरत, नागपूर, मुंबई. आता याच्यामध्ये काय आपल्याला विसंगत ओळखायचं आहे. बघू काय, नाशिक. नाशिक कुठे येते, महाराष्ट्रात येते. पुणे कुठे येते, महाराष्ट्रामध्ये येते. सुरत कुठे येते, गुजरातमध्ये येते. नागपूर कुठे येते, महाराष्ट्रात. मुंबई कुठे येते, महाराष्ट्रात. तर मग गुजरातमध्ये काय मिळालं, सुरत. तर मग आपलं वेगळं काय झालं, सुरत झालं. विसंगत काय मग सुरत आहे. नंतरचा क्वेश्चन काय आपल्याला 17वा, जर वहीला म्हणते काय म्हणते, वहीला काय म्हटले म्हणते, घड्याळ म्हटले म्हणते. काय म्हणते नंतर, घड्याळाला काय म्हटले म्हणते, पुस्तक म्हटले म्हणते. आणि पुस्तकाला काय म्हटले म्हणते, पेन म्हटले म्हणते. तर पेनाला खुर्ची म्हटले म्हणते. तर वेळ बघण्यासाठी काय वापरतो, वेळ बघण्यासाठी काय वापरत असतो आपण, घडी. तर घडीला काय म्हटलंय बघू. आता घडीला काय म्हटलेलं आहे इथं दिसत, घडीला काय म्हटलं आपण ना, पुस्तक म्हटलं आहे. तर आन्सर काय आपलं मग पुस्तक आहे. आन्सर काय पुस्तक आहे. नंतर काय, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र आणि कोल्हापूर. आता याच्यात काय आपल्याला वेन डायग्राम काढायची आहे, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र आणि कोल्हापूर. आता बघा, सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग कुठे येते, महाराष्ट्रामध्ये येते. कोल्हापूर कुठे येते, महाराष्ट्रामध्ये येते. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर हे काय वेगवेगळे शहर आहे. मग याची डायग्राम काय येणार, हे येणार काय याची, सिंधुदुर्ग, कोल्हापूर नाही. मग याची डायग्राम काय येणार अशी, काय हा काय आपला महाराष्ट्र. महाराष्ट्रात काय येते, सिंधुदुर्ग पण येते. महाराष्ट्रात काय येते, कोल्हापूर येते. परंतु महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर हे काय वेगवेगळे शहर आहेत. उत्तर काय मग आपलं दुसरं उत्तर, काय दुसरं उत्तर. आता नंतर 19वा क्वेश्चन काय आपल्याला, हरीचा क्रमांक रांगेत कितवा आहे म्हणते. हरीचा क्रमांक रांगेत कितवा आहे, 13वा आहे. त्याच्या अलीकडे, त्याच्या काय म्हणते, अलीकडे मधु आहे. आणि पलीकडे काय म्हणते, पलीकडे म्हणते गणू आहे. तर गणू रांगेच्या मध्यभागी उभा आहे म्हणते. काय म्हणते, गणू रांगेच्या मध्यभागी उभे आहे. तर रांगेत एकूण किती जण आहे म्हणते. आपल्याला रांगेतले व्यक्ती काढायचे आहे, किती आहेत. आता काय, हरीचा क्रमांक 13वा आहे. आता मान मग हा काय 13व्या क्रमांकावर काय हरी आहे. कोण आहे, हरी आहे. आता काय म्हणते, हरीच्या अलीकडे, हरीच्या अलीकडे, हरीच्या अलीकडे काय म्हणते, कोण आहे म्हणते, मधु आहे म्हणते. हरीच्या पलीकडे कोण आहे म्हणते, हरीच्या पलीकडे कोण आहे म्हणते, गणू आहे. हरीच्या पलीकडे कोण आहे, गणू. हरीच्या पलीकडे गणू आहे. तर काय म्हणते, गणू रांगेच्या मध्यभागी उभा आहे. आता हरीच्या नंतर कितवा क्रमांक आहे, 13, 14. तर गणू काय 14वा क्रमांक आहे. गणू काय म्हणते, हा काय म्हणते, मध्यभागी आहे म्हणते. काय मध्यभागी आहे म्हणते. तर काय म्हणते, रांगेत एकूण किती जण आहे म्हणते. आता गणू काय मध्यभागी आहे म्हणते, मध्यभागी आहे. तर मध्यभागी असल्यामुळे काय याचा 14वा क्रमांक आहे. तर 14च्या मनुच्या पहिले किती जण आहे मग, 13. मनुच्या नंतर किती जण आहे मग, 13. तर 13 असल्यावर काय मध्यभागी येणार. मग काय 13, 13 आणि 13 किती झाले, 26. 26 जण आहे किती मनातले, 27. म्हणजे एकूण किती जण आहे, 13 + 13 + 1 किती झाले मग, एकूण 27 जण झाले. आन्सर किती आहे मग आपला 27. आन्सर किती आहे 27. तर आपला 20वा क्वेश्चन काय, 29 मुलाच्या रांगेत महिमा पुढून किती आहे म्हणते, 13व्या क्रमांकावर आहे, उभी आहे म्हणते. तर ती मागून कोणत्या क्रमांकावर आहे म्हणते. आपल्याला क्वेश्चन विचारलेला. तर बघा आता किती आहे, 29 मुलीच्या रांगेत, म्हणजे मुली किती आहे, 29 आहे. त्याच्यामध्ये महिमा पुढून कितवी आहे, महिमा. हे काय सोमरून, हे काय अशी सोमरून. महिमा कितवी आहे, हे महिमा कितवी आहे, 13वी आहे. महिमा कितवी आहे, 13वी. 13वा क्रमांकावर आहे, उभी आहे. तर ती मागून कोणत्या क्रमांकावर उभी आहे. आता 13 इकडे किती गेले मग, आता हे 14 मनात नाही आले. हां, इकडे 13 जण गेले. आता त्यातून एक मायनस केले, किती 28. ते इकडे किती जण झाले मग, 16. म्हणजे तिकडून मागून किती झाली, ते 16 आहे. किती झाली, 17.
म्हणजे मागून किती झाली ते 17वी झाली. तर 17वी आहे का याच्यात ऑप्शनमध्ये? 13 आहे, 16 आहे, 15 आहे. नाही, उत्तर काय मग आपलं 17वी आहे. मागून कितवी आहे ते? 17वी. तर आता काय दिलेलं आहे? क्रिकेटच्या एका संघातील 11 खेळाडूंनी प्रत्येकाने एकदा हस्तांदोलन केले तर किती हस्तांदोले होते? आपल्याला विचारलं हस्तांदोलनचं क्वेश्चन. आता काय करायचं? असं 11 आहे, 11 मधून काय करायचं? मायनस होऊन किती होते? 10. भागिले काय करायचे? 2. बे एक बे, बे पंचे 10, 11 पाची 55. आपला आन्सर किती आला मग? 55. आता काय दिलेला आहे? सोबतच्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत म्हणते. तर बघायचे आता त्रिकोण आपल्याला बघायचे आहे किती आहे. आता जेव्हा पण हे राहिलं असं दिलेलं आहे, काय करायचं? तर हे त्रिकोण मोजायचे आपल्याला. काय 1 2 3 असे लिहून घ्यायचे. मग आता याचं बेरीज करून घ्यायची. 1 आणि 2 किती झाले? 3. 3 आणि 3 किती झाले? 6. म्हणजे याच्यातनी किती त्रिकोण आहे? 6 झाले. तर अशा याच्यातनी हे पूर्ण हे मोजलं तर याच्यातनी किती आहे? एकूण 6 झाले. छोट्या याच्यातनी 6, याच्यातनी 6. आता मोठ्या याच्यातनी किती होणार मग? तेवढेच. किती होणार? 6. 6 6 6 सायका झाला 37 18. मग आपले एकूण त्रिकोण किती आहे? 18. किती आहे एकूण त्रिकोण? 18. नंतरचा क्वेश्चन काय दिलेला आपल्याला बघा. काय आता? -4चा क्यूब आहे. 4चा क्यूब किती येते मग? 64 येते. किती येते? -64 प्लस 3चा क्यूब, 3ची पॉवर 5 येते. 3ची पॉवर 5 किती येते? 3ची पॉवर 5 येते 243 येते. 243 येते. आता आपल्याला विचारलं काय? 4 हे विचारलं आहे. इथे चौकोन दिलेला आहे. -8ची पॉवर 2 प्लस 5ची पॉवर 2. चौकारात कोणते चिन्ह वापराल म्हणजे आपल्याला ह्या जागी कोणते चिन्ह आपण वापरू? ऑप्शन मधून कोणते इथे चिन्ह वापरू तर बघायचं आपल्याला. काय -64 आहे, 243 आहे. -64 मधून 243 मधून -64 गेले. 13तून 4 गेले. किती उरले? 9 उरले. चला 1. 14तून 7 गेले. किती उरले? 7. चाला 1. मग आपल्या इथे किती आलं? 179 आले. इथे किती आले? 179 आले. आता इथं बघा इथे काय? -8चा स्क्वेअर किती झाले? -+चे 64 झाले. आता इथे काय? 5चा स्क्वेअर किती झाले? 25 झाले. 5चा स्क्वेअर 25 प्लस इथं प्लसचे 25 आहे, इथं प्लसचे 64. आता इथे किती उत्तर आहे? किती येणार आहे? 25 आणि 64 किती झाले? 5 आणि 4 किती झाले? 9 झाले. 2 आणि 6 किती झाले? 8 झाले. तिथे किती आलं? 79 आले. इथे किती आलं? 179 आलं. 89 आले. इथे किती आले? 179 आलं. मग 89 179 किती आहे? मोठी आहे. मग आपल्याला चिन्ह काय द्यायचं आहे? इकडं मोठी संख्याचे चिन्ह द्यायचं. असं चिन्ह कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? ह्या ऑप्शनमध्ये आहे. मग आपल्या आन्सर किती राहणार? पहिल्या राहणार. आता काय आहे याच्यातली? आहेत मोजायला आपल्याला सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये आहेत किती आहे पण मोजायचे. आता पहिले काय मोजायचे? आता एक एक करायचं मोजायचं. पहिले हा मोजायचा 1 2 3 4 5. म्हणजे आपल्या इथं किती आले? 5 आयात आलेला आहे. आता 2 2 घ्यायचे. आता एक झाला 1 किती झाले? इथून 2 किती झाले? इथून 3 किती झाले? इथून 4. आणि आपले 2 2च्या आयात किती आले? 2 2च्या आयात किती आले? आपले 4 आले. आता काय मोजायचे? 3 3च्या आयात मोजायचे. 1 आता काय मोजायचे? 2 एक आहे 3 इथे किती आले? 3 आले प्लस 3. आता कितीचे मोजायचे? 4 4चे मोजायचे. किती झाले? 1 किती झाले? 2 4चे किती बनले? 2च बनले. प्लस किती आहे? 2. आता हे किती आहे? एक मोठा 1 आहे प्लस. आता मोजायचं आहे. 5 4 किती होते? 9. 9 3 किती होते? 12. 12 2 किती होते? 14. 14 ने किती होते? 15. मग आपला आन्सर किती आहे ना? किती आला आहे? 15. म्हणजे याच्यातनी किती आयत आहे? एकूण 15 आहे. किती आयत आहे? एकूण 15. अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपला व्हिडिओ जिथपर्यंत शेअर करता येत असेल तेवढा आपला व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना आपल्या व्हिडिओचा नक्की फायदा झाला पाहिजे. धन्यवाद.